आपण डॉक्टर सी.व्ही. रमन एक्झामचे मागच्या वर्षीचे प्रश्न बघतो आहे. आज आपण 2022 चे प्रश्न बघणार आहोत, इयत्ता 6वी चे. चला त्याच्यामधला पहिला प्रश्न आपण बघूया. पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे बघा की विच डे इज सेलिब्रेटेड ॲज अ ओझोन प्रोटेक्शन डे, किंवा ज्याला ओझोन संरक्षण दिन असं म्हणतात, तो ओझोन संरक्षण दिन कधी सेलिब्रेट केला जातो असा प्रश्न विचारलाय. आणि आपल्याला माहितीये तो 16 सप्टेंबरच्या दिवशी 16 सप्टेंबरला तो सेलिब्रेट केला जातो. ओझोन वायूचं महत्व पटवून सांगण्यासाठी, त्याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी, अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण 16 सप्टेंबरचा दिवस ओझोन संरक्षण डे म्हणून सेलिब्रेट करतो. चला, डॅश डॅश वायू हा आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरला जातो, किंवा डॅश डॅश इज फिल्ड इन फायर एक्सटिंग्विशन्स टू कंट्रोल द फायर. आपल्याला माहितीये कार्बन डायऑक्साइड गॅस इज युज्ड टू कंट्रोल द फायर. कार्बन डायऑक्साइड गॅस हा तिथे वापरला जातो. त्याच्यानंतर प्रश्न नंबर 3 बघा काय आहे. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना काय म्हणतात? द स्मॉल युनिट्स ऑफ विच लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ, दे आर कॉल्ड ॲज अ सेल्स. त्यांना आपण सेल्स किंवा पेशी असं म्हणतो. तर हे आपले पहिले प्रश्न 3. त्याच्यानंतरचे पुढचे 3 प्रश्न आपण बघूया. पुढचे प्रश्न आहेत की स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला काय म्हणतात? द प्रोसेस विच प्लांट्स कॅन सिंथेसाइज देअर फूड मटेरियल, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिसची प्रोसेस. उत्सर्जनामध्ये, एक्सक्रिशनमध्ये शरीरातले वेस्ट मटेरियल बाहेर टाकले जातात. स्टिम्युलाय मध्ये जे काय आपल्याला स्टिम्युलस मिळतात ते कम्युनिकेशन त्याचं होतं. प्रजननामध्ये स्वतःसारखा नवीन सजीव निर्माण होतो. आपल्याला विचारलेली प्रोसेस प्रकाश संश्लेषणाची. 5 नंबरचा प्रश्न बघा. बेडूक, सॅलेमेंडर आणि टोड हे प्राणी कोणत्या गटात वर्गीकृत केले जातात? फ्रॉग, सॅलेमेंडर अँड टोड आर क्लासिफाईड ॲज. नाउ these animals they are classified as a amphibious animals किंवा उभयचर प्राणी. आता बेडूक आहे, सॅलेमेंडर आहे, टोड आहे, हे तीनही प्राणी पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात, जमिनीवरती सुद्धा राहू शकतात. म्हणून आपण त्यांना उभयचर प्राणी असं म्हणतो किंवा एम्फिबियस एनिमल्स असं म्हणतो. म्हणून त्याचं उत्तर 3. चला 6 नंबरचा प्रश्न काय आहे. खालीलपैकी कोणती पोषण पद्धती वनस्पतींमध्ये आढळत नाही? Which of the following mode of nutrition is not followed by plants? आता ऑटोट्रॉफी तर असतात, स्वयंपोषी असतात. मोस्ट ऑफ द हिरव्या वनस्पती स्वयंपोषी असतात. परपोषी काही आहेत, अमरवेल असेल, पांडगुळ असेल, त्या परपोषी आहेत, हेट्रोट्रॉफिक्स आहेत. कीटक भक्षी सुद्धा आहे, इन्सेक्टिव्हरस सुद्धा आहे. पिचर प्लांट असेल, घटपर्णीचं झाड असेल, व्हिनस फ्लायट्रॅप असेल, ते कीटक भक्षी आहे. चौथा जो ऑप्शन आहे बघा, मांसाहारी, कार्निओरस, तर ती पोषण पद्धती, दॅट काइंड ऑफ न्यूट्रिशन इज नॉट फाउंड इन प्लांट्स, ते आपल्याला वनस्पतींमध्ये आढळत नाही. बाकीचे इतर सर्व आढळतात. चला पुढचा प्रश्न. आपत्ती व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणत्या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा? आता याच्यापैकी उत्तर आहे 108. आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट सेल, त्याचं उत्तर 108 ला आपण कॉल करायचा. 100 पोलीस आहे, 102 अँब्युलन्स आहे, वगैरे वगैरे. चला 8 नंबरचा प्रश्न. अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे डॅश डॅश होते. अ सडन इव्हेंट, त्यालाच आपण डिझास्टर म्हणतो. अँड सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफला पण होतं, प्रॉपर्टीला पण होतं आणि सामाजिक पण होतं. सो ऑल ऑफ दी अबो इज द आन्सर. हे पूर्ण सगळं आपल्याला डिझास्टर झालं की बघायला मिळतं. 9 नंबरचा प्रश्न, व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. मी तुमचा ताप मोजतो आणि तापमापीमध्ये असतो, ओळखा पाहू मी कोण? आय एम फाउंड इन थर्मामीटर, आय मेजर युअर टेम्परेचर. मग क्लिनिकल थर्मामीटर किंवा जे आपल्या दवाखान्यामध्ये वापरलं जातं त्या क्लिनिकल थर्मामीटरमध्ये मोस्टली पारा असतो किंवा मर्क्युरी असतो, त्याच्यामुळे पारा हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा. कापराच्या वड्या असलेली डबी उघडली की लगेच कापराचा वास येतो व असे डॅश डॅश प्रक्रियेमुळे होते. आपल्याला ती प्रक्रिया विचारली आहे. बिकॉज ऑफ डॅश डॅश ऑन ओपनिंग ऑफ अ बॉक्स ऑफ कॅन्सर इट स्मेल स्प्रेड्स ऑल अराउंड अस. आता काम्फर आहे किंवा कापूर आहे, सॉलिड मध्ये असतं, दॅट डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू गॅसेस. स्थायू पदार्थामधनं डायरेक्ट त्याचं रूपांतर वायूमध्ये होतं. त्या प्रक्रियेला आपण कोणती प्रक्रिया म्हणतो? संप्लवनाची प्रक्रिया किंवा सब्लिमेशनची प्रोसेस म्हणतो. त्याच्यामुळे याचं उत्तर सब्लिमेशन. चला 11 नंबरचा प्रश्न.
खालीलपैकी कोणता धागा कृत्रिम रेशीम म्हणून ओळखला जातो? सिंथेटिक सिल्क. त्याचं उत्तर रेयॉन आहे. रेयॉन इज कॉल्ड ॲज अ सिंथेटिक सिल्क, कारण ते खूप त्याला चमक असते आणि म्हणूनच तर त्याचं नाव रेयॉन असते, कारण ते सूर्याच्या रेज सारखं, किरणांसारखं चमकतं, त्याच्यामुळे त्याचं उत्तर रेयॉन असं आहे. ठीक आहे. चला 12 नंबर. रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये डॅश डॅश मिसळावं लागतं. डॅश डॅश इज मिक्स्ड विन रबर टू गिव्ह हार्डनेस टू इट. व्हल्कनायझेशनची प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय मिसळत असतो? सल्फर किंवा गंधक आपण त्याच्यामध्ये मिसळत असतो. चार्ल्स गुडइयर नावाच्या शास्त्रज्ञांनी ह्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेचा शोध लावलेला आहे. असे महत्वाचे प्रश्न. 13 नंबरचा प्रश्न बघा. लाभदायक सूक्ष्मजीवांना काय म्हणतात? युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज प्रोबायोटिक्स. व्हेरी गुड. प्रोबायोटिक्स त्याचं उत्तर आहे. अँटीबायोटिक्स आर द सबस्टन्सेस विच आर ऑब्टेन फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. डायरेक्टली मायक्रो ऑर्गॅनिझम्स नाही, त्याच्यामुळे प्रोबायोटिक्स इज द आन्सर. चला 14 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय? अॅनेमिया किंवा पांडुरोग हा डॅश डॅशच्या कमतरतेमुळे होतो. आता अॅनिमिया दॅट इज कॉज ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ आयर्न. लोहाच्या कमतरतेमुळे आपल्याला अॅनिमिया होतो, कारण लोह नसेल तर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन बनत नाही आणि मग त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पोहोचत नाही आणि आपल्याला अॅनिमिया होतो. ठीक आहे. 15 नंबर. आपल्या शरीराचं तापमान नेहमी डॅश डॅश सेल्सिअसच्या जवळपास कायम असतं. 37 डिग्री सेंटीग्रेड. याचं काय उत्तर सगळ्यांना माहिती आहे. 37 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते अप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट असतं. 16 नंबरचा प्रश्न. मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड. लॉंगेस्ट अँड द स्ट्रॉंगेस्ट बोन इन अवर बॉडी. थाय बोन किंवा मांडीमध्ये असणारं हाड, यालाच फिमर म्हणतात. यालाच उर्विका असं सुद्धा म्हणतात मराठीमध्ये. तर ते आपलं मांडीमधलं फिमर ते सगळ्यात स्ट्रॉंग आणि सगळ्यात लॉंग बोन आपल्या बॉडीमधलं आहे. चला 17 नंबरचा प्रश्न. घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो. या गतीला डॅश डॅश असे म्हणतात. द मिनिट हँड क्लॉक कम्प्लीट्स वन राऊंड इन एक्झॅक्टली 60 मिनिट. सच मोशन इज कॉल्ड ॲज. वर्तुळाकार, यादृच्छिक, नियतकालिक, एकरेषीय. आता इथं नियतकालिक किंवा पिरियडिक. याचं उत्तर वर्तुळाकार पण आहे, पण आपल्याला वर्तुळाकार विचारलेलं नाहीये, कारण घड्याळाचा काटा गोलाकार फिरतो. आपल्याला विचारलेलं आहे तो 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो. दॅट कम्प्लीट वन राऊंड इन अ फिक्स्ड इंटरवल अँड इफ देर इज अ सच काइंड ऑफ मोशन इट इज कॉल्ड ॲज अ पिरियडिक मोशन. त्याच्यामुळे याचं उत्तर पिरियडिक आहे, सर्क्युलर नाही. फसवण्यासाठी पहिला ऑप्शन सर्क्युलर दिलेला आहे. 18 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते उदाहरण यादृच्छिक गतीचं उदाहरण आहे? तर पहिलं पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, दुसरं सतारीची छेडलेली तार, छताला टांगलेला पंखा. आता यापैकी कोणतंच नाहीये, तिघं पण नाहीये. म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं हे वर्तुळाकार आहे, सर्क्युलर आहे. सताऱ्याची छेडलेली तार ही दोलन आहे किंवा आंदोलित गती आहे. त्याच्यानंतर छताला टांगलेला पंखा नाही, त्याचा पण नाही, त्याची पण रॅन्डम मोशन कधीच नसते. आकाशातून भक्ष्याचा शोध घेणारी खार, अ काईट लुकिंग फॉर इट्स प्रे, याची मोशन मात्र रॅन्डम असते. ठीक आहे, कारण ती किती स्पीडने येईल आणि कुठल्या डायरेक्शनला ते भक्ष्य असेल, कुठल्या डायरेक्शनला ती जाईल ते आपल्याला काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे 18 नंबरचं उत्तर 4. चला 19 नंबरचा प्रश्न एकदम सोपा प्रश्न आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? आपल्याला माहिती आहे, सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन यांनी आपलं जे गुरुत्वाकर्षण आहे त्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. त्याचं डिस्कव्हरी आपल्या सर आयझॅक न्यूटन यांनी केली होती. तर त्याचं उत्तर ते. चला 20 नंबर. खालीलपैकी एक हे स्थितिक विद्युत बलाचं उदाहरण आहे. स्थितिक विद्युत बल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता याचं पहिलाच उत्तर आहे बघा. प्लास्टिकचा कंगवा केसावरती घासून कागदांच्या कपट्याजवळ नेला असता ते कागदाचे कपटे त्याच्याकडे आकर्षित होतात. आफ्टर रबिंग अ प्लास्टिक कॉम ऑन हेअर इट अट्रॅक्ट्स द पेपर पीसेस. ओके, तर हेच त्याचं उत्तर आहे. दुसरे ऑप्शन बाकीचे बघून घेऊया. लोखंडी खिळा चुंबकाकडे नेला की चुंबक, मॅग्नेटिक फोर्स आहे, चुंबकीय बल आहे. झाडावरील फळ जमिनीवरती पडते, गुरुत्वाकर्षण बल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर पहिलं. चला 21 नंबरचा प्रश्न. डॅश डॅश हा सर्व ऊर्जांचा प्रमुख स्रोत आहे. अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी विचारलंय आणि त्याचं उत्तर सन किंवा सूर्य असं. आपल्या पृथ्वीला जेवढी काही ऊर्जा मिळते
त्या सगळ्याचा अल्टिमेट सोर्स हा सूर्य आहे. चला 22 नंबरचा प्रश्न, ध्वनीची तीव्रता इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मेजर्ड इन डेसिबल. 2023च्या प्रश्नामध्ये पण, परीक्षेमध्ये पण हा प्रश्न होता, यामध्ये पण तो हा प्रश्न आहे. 23 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? विच ऑफ द फॉलोइंग प्लॅनेट डज नॉट हॅव मून? आता व्हेनस आणि आपला मर्क्युरी किंवा शुक्र आणि बुध हे जे पहिले 2 ग्रह आहेत ना, त्यांना एकही उपग्रह नाही. दे डोंट हॅव मून. मंगळ आहे, त्याला 2 आहे. पृथ्वीला आपला 1 चंद्र आहे. शनीला तर लागू तेवढे आहेत. तर अशा पद्धतीनं, म्हणजे खूप सारे आहेत. तर अशा पद्धतीनं आपलं उत्तर शुक्र, किंवा इथं मर्क्युरी असतं किंवा बुध असतं, तर ते पण याचं उत्तर असतं. ठीक आहे. 24 नंबरचा प्रश्न बघूया, तोंडातील लाळेत डॅश डॅश नावाचे विकर असतं. सलाइवा इन माउथ कंटेन डॅश डॅश एन्झाईम. सलाइवा इन माउथ कंटेन टायलिन एन्झाईम. आता दिस टायलिन एन्झाईम हे स्टार्चचं रूपांतर माल्टोज नावाच्या शुगरमध्ये किंवा शर्करेमध्ये करतं, आणि इथंच आपल्या कार्बोहायड्रेटचं किंवा कार्बोदकांचं पचन सुरू झालेलं असतं. तर लाळेमध्ये टायलिन नावाचं आपलं एन्झाईम असतं किंवा हे विकर असतं. पेप्सिन पोटामध्ये असतं. माल्टोज ही एक शुगर आहे, आणि म्युकस हे आपल्या पूर्ण जीआय सिस्टम मध्ये असतं. तर असं हे सगळं महत्वाचे ऑप्शन्स. 25 नंबरचा प्रश्न बघा, सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे डॅश डॅश डिग्री सेंटीग्रेड असतं. 6000 डिग्री सेंटीग्रेड असतं. 6000 सरफेसचं टेम्परेचर आतमध्ये खूप जास्त असतं. 26 नंबर बघा, खालीलपैकी कोणत्या रोगाची लस उपलब्ध नाही? विच वॅक्सिन इज नॉट अवेलेबल एट? कोणत्या डिसीजसाठी वॅक्सिन नाहीये असं ते पाहिजे होतं, पण ठीक आहे, इट्स ओके. टीबी साठी आहे, कोविडसाठी आहे, कोल्ड कॉमन कोल्ड साठी मात्र वॅक्सिन नाही. पोलिओसाठी आहे, पोलिओसाठी आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर 3 नंबरचं कॉमन कोल्ड किंवा सर्दी. सर्दीसाठी कुठल्याही प्रकारचं वॅक्सिन उपलब्ध नाही. टीबीसाठी बीसीजी वॅक्सिन आहे. कोविडसाठी आपल्याला माहिती आहे कोवॅक्सिन असेल, कोविशिल्ड असेल, किंवा आणखीन भरपूर आहे. पोलिओसाठी सुद्धा वॅक्सिन आहे. ठीक आहे. 27 नंबरचा प्रश्न बघा, 5G म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय जी इन जी? आता हे टेलिकम्युनिकेशन मधला प्रश्न आहे. फर्स्ट जनरेशन फोन, सेकंड जनरेशन फोन, थर्ड जनरेशन फोन, किंवा फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर, सेकंड जनरेशन कॉम्प्युटर, थर्ड जनरेशन कॉम्प्युटर. तर अशा पद्धतीने हे जी म्हणजे जनरेशन, जी म्हणजे जनरेशन असं त्याचं हे आहे. चला आता आपण 28 नंबरचा जो प्रश्न आहे तो 28 नंबरचा प्रश्न बघूया. वीज बचतीच्या दृष्टीने कोणते दिवे वापरणे आवश्यक आहे? वीज बचतीच्या दृष्टीने कोणते दिवे वापरणे आवश्यक आहे? तर आता CFL आहे, LED आहे, टंगस्टन आहे, सोडियम वेपर. सोडियम वेपर अजिबात नाही, टंगस्टन अजिबात नाही, हे दोन्ही इथेच कट होऊन गेले. CFL पण नाही. LED जे आहे ते LED मात्र खूप कमी वीज बचत करतात. म्हणजे अगदी तुम्ही बघितले असेल की LEDचं खूप कमी आहे, 3 वॅट, 7 वॅट, 9 वॅट इथपर्यंत आपल्याला ते दिवे मिळून जातात. तर LED हे त्याचं उत्तर आहे. त्याच्याही पेक्षा कमी लहान छोटी छोटी LED लॅम्प्स पण मिळतात. तर वीज बचतीच्या दृष्टीने LEDचे दिवे वापरणं हे जास्त आवश्यक आहे. चला 29 नंबर काय आहे? पुणे येथील आयुका या संस्थेमध्ये कोणत्या विषयाचं संशोधन केलं जातं? आयुकामध्ये खगोलशास्त्र किंवा ॲस्ट्रॉनॉमीचं संशोधन केलं जातं. आता आयुका पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये असणारी संस्था आहे. ॲस्ट्रॉनॉमीचं संशोधन होतं. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स असं त्याचं फुल फॉर्म आहे. हे पण बऱ्याचदा विचारलं जातं बरं का. 30 नंबरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाची जयंती फेब्रुवारी महिन्यात असते? CV रमन, होमी बाबा, विक्रम साराभाई? नाही, यापैकी नाही, यापैकी नाही, हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर असे हे काही महत्वाचे प्रश्न 30 प्रश्न आपण याच्यामध्ये बघितले. ठीक आहे. थँक्यू. असेच आपण आणखीन काही पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.